फ्रेंड, माझा फिलॉसॉफर, गाईड, एव्हरीथिंग इज माय डॅड. आम्ही सर्वात लकी आहोत की आम्हाला असे पप्पा मिळाले. मी देवाचे थँक्यू मानेन की त्यांनी मला एवढे ग्रेट, हँडसम, लवेबल, केअरिंग पप्पा दिले. त्यांचा सुपरस्टार अमिताभ असेल, पण माझ्यासाठी माझा अमिताभ माझे पप्पा आहे. पप्पांना मला कधी सरप्राईज द्यायला मिळाला नाही. फादर्स डेच्या निमित्ताने त्यांना एक सरप्राईज देईल असं काहीतरी आम्ही प्लॅन केलंय. आणि पप्पांना ह्याच्याबद्दल काही एक कल्पना नाहीये की त्यांचे फेवरेट ऍक्टर त्यांच्या घरी येऊन त्यांना भेटणार आहे. Happy Father's Day! Happy Father's Day! अचानक असेल एकदम मुलं असं कसं झालं. कसं वाटलं मुलाने दिलेलं सरप्राईज? माझी मुलगी आली. अशी कधी वेळच नव्हती का स्वतः आदिती आमच्या घरी येईल. तुमच्या मुलांनी एका पत्रातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या, ज्या मी तुम्हाला आता वाचून दाखवते. पप्पा, आठवतंय तुम्हाला? तुम्ही मला कुशीत घेऊन झोपायचात आणि मी तुम्हाला थोपटायचे आणि मग तुम्ही सकाळी सांगायचा की काल छान झोप लागली आहे, माझ्या लाडूने थोपटून झोपवलं म्हणून. कोणताही मेसेज लिहून तुम्हाला द्यावा असं आपलं नातंच नाही, कारण तुम्ही फक्त आमचे पप्पाच नाही तर मित्र पण आहात. आपण नेहमी त्यांच्यावर सहज चिडतो, तितक्यात सहजपणे ते आपल्याला माफही करतात. आजपर्यंत जेवढ्या चुका केल्या त्या सगळ्याबद्दल, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल खरंच तुमच्या ह्या लाडक्या पोरांना माफ करा. पप्पांना फक्त एवढंच बोलायचंय की ते नेहमी म्हणतात मी गावी जाऊन राहणार, गावी जाऊन राहणार. आम्हाला त्यांच्या गावी जाण्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त तिथे गेल्यानंतर आमच्यापासून लांब जाणार. अजून आम्ही एवढे मोठे नाही झालोय की स्वतःहून आम्ही चालू पुढचं. आम्हाला तुम्ही हवा आहे तिकडे. मम्मी बोलायची ना, शाळा संपली तरी कॉलेजला सोडायला जावा, अजूनही वाटतं सोबत यावे पप्पा. पप्पांनी स्माइल दिली ना एक, पप्पांची ती क्यूट वाली स्माइल खूप मस्त वाटतं. मला दिवस मस्त जातो. थँक्यू पप्पा, लव्ह यू अ लॉट. तुमच्यासाठी एक कविता लिहिलेली आहे मी. त्यांचं काय आणि कसं असतं ते आम्हाला माहीतच नसतं. आमच्यासाठी करताना मात्र सारं काही गुपित असतं. म्हणूनच तर म्हणतो त्यांचं काय आणि कसं असतं ते आम्हाला माहितीच नसतं. पप्पा, तुमच्यासाठी पप्पा आमचे फ्रेंड असल्यामुळे आम्ही कधी त्यांच्या पाया पडायला गेलो नाही आहोत. त्यामुळे मला आता ह्या निमित्ताने तुमच्या समोरच आम्ही त्यांच्या पाया पडणार. आज त्यांच्यासाठी जान्हवी येऊन त्यांना ते सरप्राईज दिलं, तो धक्का खूप छान वाटलं असेल त्यांना. मला अक्षरशः खरंच वाटलं नव्हतं ते की मुलाने असं सरप्राईज दिलं असेल. ही अशी कॅप्चर करण्यासारखी मुवमेंट होती आणि जी कॅप्चर झाली आहे. जे सरप्राईज दिलं ते खूपच आनंददायी होतं माझ्यासाठी. आणि भाऊ कसं मला हे तर मी बघूनच आधी आश्चर्यचकित झालो. थँक्यू पप्पा. थँक्यू पप्पा. पप्पा.